हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. यापूर्वीच्या भागामध्ये आपण श्लोक क्रमांक 41 पर्यंतचा आणि अर्थात ओवी क्रमांक 244 पर्यंतचा भाग पाहिला. आता यापुढं भगवंत अर्जुनाला जे सांगतात ते श्लोक क्रमांक 42, 43 आणि 44 एकत्र अशा प्रकारे हा विचार इथे मांडलेला आहे. काय म्हणतात? यामिमां पुष्पतां वाच्यं प्रवदन्त्यविपश्रितः वेदवादरता पार्थ नान्यदस्तीति वादिनः. कामात्मना स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदां क्रियाविशेषबहुलां भोगेश्वैर्यगतिं प्रति भोगेश्वर्यप्रसक्तानां तयापभृतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. श्लोक क्रमांक 42 ते 44. आणि माऊली आपल्याला काय सांगतात त्याचाही विचार आपण करणार आहोत. अगोदर या श्लोकाचा अर्थ. हे अर्जुना, कामात्मनः अर्थात ज्यांना विषयोपभोगात सर्वस्व आहे, ज्यांची भोगात एवढी तन्मयता तद्रुपता असते की त्यांना स्वतःमध्ये आणि कामनेमध्ये भिन्नत्व दिसत नाही. वेदवादरता अर्थात सकाम कर्म करून कर्मफल प्राप्त करून घ्यावे असे सांगणाऱ्या वेदवाक्यांनी त्यांचे मन हरण केलेले आहे, आकृष्ट झालेले आहे. स्वर्गपरा अर्थात जे स्वर्ग सुखाला सर्वश्रेष्ठ सुख मानणारे आहेत असे अविवेकी लोक म्हणजे पुष्पित अर्थात दिखावू अर्थात शोभेने युक्त असा वेदवाक्यांचा आधार घेऊन बोलत असतात. जी वेदवाक्य कर्मफलाद्वारे अपेक्षित जन्म देणारी, वेगवेगळ्या कामना, भोग व ऐश्वर्य प्राप्त्यर्थ वेगवेगळ्या विशेष कर्माचे वर्णन करणारी आहेत. अशा पुष्पित वेदवाणीने ज्यांचे मन भुलून जाऊन आत्मतत्वापासून दूर नेले गेले आहे ते भोग व ऐश्वर्यात आसक्त आहेत. त्या अविवेकी पुरुषांची आत्म्यात अर्थात परमात्म्यात निश्चयात्मक बुद्धी होत नसते. निश्चयात्मक नसलेली बुद्धी आत्मरूप होत नसते. काम्यकर्मातील फलासक्ती ध्यानाभ्यासाच्या वेळी ध्यान अर्थात समाधी लागण्यात अडथळा बनते. निष्कामता निस्संदेहता आध्यात्मिक साधनेचा गाभा आहे असे लक्षात घ्यावे. श्रीमद भागवतात म्हटले आहे, असे लोक वेदातील गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूपाणीची चटक लागलेले ते मूर्ख स्वतःही स्वर्गसुखाची वाखाणणी करू लागतात. स्कंध 11 अध्याय 5 आणि श्लोक क्रमांक 6. 11, 5, 6. पंच ज्ञानेंद्रियाशी संबंधित विषय वस्तू तसेच सत्ता, संपत्ती, कीर्ती, शारीरिक आराम यापासून सुख घेणे म्हणजे भोग आणि भोगासाठी घरादी विषय वस्तू, सत्ता, संपत्ती, कीर्ती इत्यादीचा संग्रह म्हणजे ऐश्वर्य. अशा भोग व ऐश्वर्यात आसक्त असलेल्यांची बुद्धी म्हणजे भोग ऐश्वर्यास महत्त्व देणाऱ्यांची बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी निश्चयाने स्थिर असणारी अशी होत नाही. भोग ऐश्वर्य विविध कामना त्या प्राप्त्यर्थाचे कर्म अर्थात सकाम कर्म व कर्मफल यांना महत्त्व देणारी व त्यामुळे आत्म्याच्याच ठिकाणी स्थिर न होऊ शकणाऱ्या बुद्धीस माऊलींनी पुढे ओवी क्रमांक 247 ते 255 मध्ये दुर्बुद्धी म्हटले आहे. आता या ठिकाणी या 3 श्लोकावर या मीमां पुष्पता वाचपासून
या भोगेश्वर प्रसक्तानां 42, 43, 44 वर माऊली आता आपल्याला काय सांगतात ते आपण आता पाहणार आहोत. वेदवादरत किंवा कामात्मना या 2 पदच्छेदावर माऊलींची ओवी अशी आहे. वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती परी कर्मफळी आसक्ती धरोनिया. कर्माच्या फळाच्या प्रती आसक्ती धरणारे असे लोक आहेत. वेदवचनांची प्रमाणे देऊन ते म्हणजे पूर्वमीमांसक बोलतात आणि उपनिषदासह सर्व वेदांचे तात्पर्य फक्त कर्म करण्यातच आहे असे सिद्ध करतात, पण सर्व कर्मफलामध्ये आसक्ती ठेवून करतात. वैदिक कर्म अर्थात यज्ञ होम इत्यादी सुरू करतानाच फल प्राप्त होण्यासाठीचा संकल्प करतात, किंबहुना फलप्राप्त्यर्थच वैदिक कर्म केले जाते. 245. यानंतर स्वर्गपरा या पदच्छेदावर माऊलीची ही ओवी. म्हणती संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. 246. इहलोकात मनुष्य जन्माला यावे, यज्ञदान यात्रा इत्यादी पुण्यकर्मे करावीत आणि मग मनोहर असलेले स्वर्गसुख भोगावेत. इष्टापूर्त पुण्यकर्मामधील फलाकांक्षा मोक्ष प्राप्तीमध्ये विलंब करीत असते. यज्ञादी इष्टकर्म, धर्मशाळा विहिरी बांधणे इत्यादी पूर्तकर्म, दान यात्रादी दत्तकर्म अशी कर्मे पुण्यप्राप्त्यर्थ करणे अर्थातच फलाकांक्षेसह काम्यकर्मे इष्टापूर्तकर्मे स्वर्गप्राप्तीला भुलून केली जातात. आणि यामध्ये आता अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 313 ते 315 आणि 327 मध्येच हाच मुद्दा माऊलींनी स्पष्ट केलेला आहे. काय म्हणतात माऊली? ओवी क्रमांक 313. म्हणोनी मजविन पाविजे स्वर्गू तो अज्ञानाचा पुण्यमार्गू ज्ञानिये तया ते उपसर्गू हाणी म्हणती. 313 अध्याय 9. एरवी तरी नरकीचे दुःख पावोनी स्वर्गा नामकी सुख वाचोनी नित्यानंद हा निर्दोष ते स्वरूप माझे. 314. मज येता पै सुभटा या द्विविध का अव्हांटा स्वर्गू नरकू या वाटा चोराचिया. स्वर्गात जाणं सुद्धा ही चोर वाट आहे, चोराची वाट आहे. माऊली इथं स्पष्ट करत आहेत. पुढची ओवी आहे 327 आणि माऊली म्हणतात, हे बहु असो जे ऐसे भोग इंद्रिय सुखाही सरिसे जे भोगी जती तव असे पुण्यलेशू. अर्थात भगवंत काय म्हणतात? म्हणतात माझी म्हणजे आत्म्याची प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गास मोक्षप्राप्तीमध्ये विलंबाद्वारे हानी अर्थात उपसर्ग करणारा मानतात. कारण पुण्याचा अंश म्हणजे पुण्यलेश असेपर्यंतच स्वर्गात विविध विषयाद्वारे सुखोपभोग भोगावयास मिळतात. पुण्य क्षीण झाल्यानंतर परत पृथ्वीवर मनुष्य जन्म घ्यावा लागतो व जन्म मृत्यूचक्र सुरू राहते. पाप करून नरकात यातना भोगून पुन्हा मनुष्य म्हणून जन्म घेण्यासारखी जी वाट म्हणजे मार्ग आहे. फरक इतकाच आहे की नरकातील यातनांच्या तुलनेत स्वर्गातील भोगांना सुख हे नाव मिळाले आहे. भोगणे व जन्म मृत्यूचक्रात अडकलेले राहणे स्वर्ग व नरक या दोन्ही वाटाद्वारे मार्गाद्वारे सुरू राहते. निर्दोष म्हणजे अवीट निरुपचार गुणातीत असलेला नित्यानंद हे जे माझे अर्थात आत्म्याचे स्वरूप आहे त्याच्या प्राप्तीपासून हा अज्ञानी लोकांचा फलाकांक्षेसह पुण्यकर्म करण्याचा मार्ग त्यांना वंचित ठेवतो. हाच मुद्दा पुन्हा अध्याय क्रमांक 18 आणि
ओवी क्रमांक 98 ते 100 मध्ये हाच मुद्दा माऊली पुन्हा स्पष्ट करतात. काय म्हणतात माऊली? माऊली म्हणतात 98 ओवीमध्ये, कामनेचेची दळवाडे, जे उभारावया घडे, अश्वमेधादिक पुढे याग जेथ. वापी कूप आराम, अग्रहारे हन महाग्राम, आणि कही नाना संभ्रम, व्रतांचे ते. ऐसे इष्टापूर्त सकळ, जया कामना एकमूळ, जे केले भोगवी फळ, बांधोनिया. कर्म अशा प्रकारे फळांनी बांधतच असते, त्यातनं सुटका नाही. आणि म्हणून पुढची 106वी ओवी अशी 18व्या अध्यायातली माऊली म्हणतात, काम्यकर्मी हे एक, सामर्थ्य आथी स्वाभाविक, म्हणून नको कौतुकू, मुमुक्षू एथ. म्हणून त्या काम्यकर्माचं कौतुक करायला नको, कारण ते बांधून ठेवतं. त्यामुळं त्या मार्गानं जो ज्ञानी आहे तो जातच नाही, किंबहुना या सगळ्या गोष्टी त्याला अडथळ्याच्या वाटत असतात. माऊली पुढे सांगतात, एत हे वाचून काही, आणिक सर्वथा सुखची नाही, ऐसे अर्जुना बोलती पाही, दुर्बुद्धी ते. 247 ओवीमध्ये माऊलीने दुर्बुद्धी हा शब्द वापरलेला आहे. स्वर्ग सुखा वाचून दुसरे कोणतेही सर्वतोपरी सुख नाही असे जे बोलतात ते दुर्बुद्धी असलेले लोक आहेत, असे जाण अर्जुना. देखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देवोनिया. 248. असे पहा की कामनेने म्हणजे फलाशेने आसक्तीपूर्वक व्याप्त होऊन आणि सुखोपभोगावर चित्त ठेवून ते कर्मे करतात. सारांश, दुर्बुद्धी लोकांना वेदातील जो भाग आवडलेला असतो त्या भागाचे प्रयोजन उपनिषदातील आत्मानुभूती दर्शक अहम ब्रह्मास्मी इत्यादी महावाक्य अनुभवास आणून देणे हे नसून, विविध ऐहिक, पारलौकिक, ऐश्वर्योपभोग प्राप्त्यर्थ काम्य कर्म करावयास लावणे हे असते. ही कर्मे निषिद्ध नसून करणीयच आहेत, पण ती फलाकांक्षेसह केल्यामुळे स्वर्ग जन्म मृत्यू हे चक्र सुरू राहते. दानादी इष्टतापूर्त कर्मे व यज्ञादी काम्य कर्मे जर फलाकांक्षेरहिततेने केली तर ती कर्मे चित्तशुद्धी करतात आणि परमात्म्याची अर्थात आत्म्याची प्राप्ती करून देतात. 18व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 153 आणि 154 मध्ये भगवंताने तेच सांगितलेलं आहे. काय म्हणतात? माऊलींची ओवी आहे. माऊली म्हणतात 153 मध्ये, पै स्वाधिकारानुरूपे तिये दाने यागतपे, अनुष्ठावीची आक्षेपे अधिके वर. 153. जे चालणे वेगावत जाये, तो वेगू बैसावयाची होय, तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. अशा प्रकारे नैष्कर्म्य त्याचं महात्म्य या ठिकाणी माऊली अधोरेखित करतात. पुढची ओवी, क्रियाविशेषे बहुते न लोपती विधीते, निपुण होऊनी धर्माते अनुष्ठिती. अशी सुदबुद्धी नसलेले लोक पुष्कळ प्रकारचे यज्ञ, याग, मंत्र, अनुष्ठाने इत्यादी क्रिया विशेष विधिवत म्हणजे विधीत यत्किंचितही न्यूनता राहू न देता करतात. अर्थात ते दक्षतेने व नियमितपणे सातत्याने धर्माचरण करतात. परी एकची कुडे करीती, जे स्वर्ग कामू मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. आणि यामध्ये माऊली साधना सांगतात. काय म्हणतात? परंतु एकच कचरा म्हणजे वाईट गोष्ट, कुडे म्हणजे कचरा, ते करतात. काय? स्वर्ग प्राप्तीची कामना ते मनात धरतात. यज्ञाद्वारे त्यांच्याकडून कामना पूर्ती करून घ्यावयाची. त्या यज्ञ पुरुषास अर्थात भगवंताला अर्थात आत्म्याला ते विसरतात. कसं विसरतात? जैसा कर्पुराचा राशी कीजे, मग अग्नी लावून दिजे, कामिष्टांनी संचर विजे काळकूट. 2 दृष्टांत माऊली इथे देतात. जसा कापराचा एकत्र साठा करावा
आणि मग त्या साठ्याच्या राशीला अग्नी लावून द्यावा. अरे साठा केलाच कशाला? पण साठाही करायचा आणि वर अग्नी लावून द्यायचा. किंवा मिष्टान्न तयार करायचं, खूप सुंदर अन्न तयार करायचं आणि त्यात काय करायचं, काळकूट नावाचं विष बेमालूनपणे त्यामध्ये नकळत मिसळायचे. अरे मग उत्तम अन्न तयार कशाला केलं बाबा? परंतु हे जीवाला कळत नाही. पुढे माऊली म्हणतात, दैवे अमृत कुंभ जोडला, तो पाये हानोनी उलंडिला, तैसा नासिती धर्म निपजला हेतुकपणे 252. माऊली म्हणतात, एखाद्याला भाग्याने अमृत कलश मिळावा व तो त्याने लाथाडून उलटा करावा. त्याप्रमाणे मोठ्या दक्षतेने आचरेलेला धर्म फलाच्या अपेक्षेने नासून टाकतात. आत्मानुभूती प्राप्त करून देण्यासंबंधाने उत्तरोत्तर समृद्ध होत जाऊन आकाराला आलेल्या वैदिक धर्माचे काटेकोरपणे आचरण करतात व फक्त एकच पण मूलभूत असलेली चूक करतात, ती म्हणजे फलाशा ठेवतात आणि काटेकोरपणे आचरलेला धर्म नासवून टाकतात. या वेदामध्ये अद्वैत तत्वज्ञान दर्शक अपौरुषेय असलेली परमात्म्याचा श्वास असलेली महावाक्य निपजली आहेत, त्या महावाक्याच्या अनुभूतीपासून दूर दूर जातात. माऊलींनी अगदी नेमकं त्यावरच बोट ठेवलेलं आहे. सायासे पुण्य अर्जिजे मग संसारू का अपेक्षीजे, परी नेनती ते काय कीजे अप्राप्त्य देखे. 253. याप्रमाणे खूप सायासाने म्हणजे प्रयत्नाने पुण्य संपादन करावे आणि मग स्वतःच्या ठिकाणी नित्य प्राप्त असलेल्या आत्मसुखाला लाथाडून अनित्य असलेल्या संसार सुखाची अपेक्षा का करावी, कळतच नाही. काय करावे? अप्राप्त म्हणजे स्वतः बाहेर असलेल्या गोष्टीवरच ते नजर ठेवून असतात. जैसी रांधवनी रससोयनिकी, करोनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिती धर्मो. 254. जसे एखाद्या सुगरण स्त्रीने उत्तम पक्वान्ने तयार करावीत, पण त्याचा स्वादात्मक आनंद न घेताच ती विकून त्याद्वारे मिळणाऱ्या पैशातून दुसरे सुख मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि त्या सुंदर अशा स्वादात्मक अन्नाचा लाभ न घेता अन्य गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे कष्टाने केलेल्या धर्माचरणाद्वारे आत्मानुभूतीचा आनंद मिळवण्याऐवजी त्या धर्माचरणाच्या मोबदल्यात अविवेकाने इतर भोग्य वस्तूकडे धाव घेतात. आता माऊली पुढची ओवी जे सांगतात, बुद्धी समाधो न विधीयते, या पदावरचं माऊलीचं ही रचना आहे. म्हणून हे पार्था दुर्बुद्धी देख सर्वता, तया वेदवादरता मनी वसे. म्हणून अर्जुना, कर्मफलाची स्तुती करणारी वेदवाक्ये म्हणजे वेदवादरता त्यांच्या मनात वसलेली, ठसलेली, आवडलेली असतात. तेथे सर्वतोपरी दुर्बुद्धी असल्याचे जाण. आणि हा मुद्दा स्पष्ट होण्याकरता आपण थोड्या वेळापूर्वी वाचलेला जो श्रीमद भागवतातला बरं का परिच्छेद आहे, त्याचं पुन्हा आपण अवलोकन करू. आपला हा धडा पक्का व्हायला हवा. दुर्बुद्धी कशाला म्हणावयाची आहे? श्रीमद भागवतात म्हटले आहे, असे लोक वेदातील गोड शब्दांनी भुलून जातात आणि त्या गोड फलस्वरूपानेची चटक लागलेले ते मूर्ख स्वतःही स्वर्गसुखाची वाखाणणी करू लागतात. स्कंद क्रमांक 11, अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 6. 11, 5, 6. पंच ज्ञानेंद्रियाशी संबंधित विषय वस्तू तसेच सत्ता, संपत्ती, कीर्ती, शारीरिक आराम यापासून सुख घेणे म्हणजे भोग आणि भोगासाठी घरादी विषय वस्तू, सत्ता, संपत्ती, कीर्ती इत्यादीचा संग्रह करणे म्हणजे ऐश्वर्य. अशा भोग व ऐश्वर्यात आसक्त असलेल्यांची बुद्धी, भोग आणि ऐश्वर्यात महत्त्व देणाऱ्यांची बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी निश्चयाने स्थिर असणारी अशी होत नाही. भोग, ऐश्वर्य, विविध कामना, त्या प्राप्त्यर्थाचे कर्म अर्थात सकाम कर्म व कर्मफळ यांना महत्त्व देणारी व त्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी स्थिर न होऊ शकणाऱ्या बुद्धीस अशा प्रकारे दुर्बुद्धी म्हटलेलं आहे. त्यामुळं आजवर आपण जे काही केलं आहे ते असू देत, पण यापुढं आपल्याला माऊली काय सांगतात
किमान ती दुर्बुद्धी आपल्याला यापुढे होऊ नये. कोणतीही अपेक्षा, कोणतीही इच्छा, कोणत्याही कर्माच्या बदल्यात आपण करू नये. इतकं जरी स्पष्ट झालं तर माऊलींनी जे काही सांगितलंय त्याचा आपण विचार केला, आचरण केलं, एक तरी ओवी अनुभवली, अशा प्रकारे होऊ शकेल. पुढच्या श्लोकामध्ये 45 श्लोकामध्ये भगवंतानी साधना सांगितली आहे. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्तो निर्योग क्षेम आत्मवान. हे अर्जुना, वेद त्रैगुण्य विषय म्हणजे सत्वरजतम या 3 गुणांचे कार्य असलेले सर्व भोग व त्या भोग प्राप्तीसाठीच्या त्रिगुणात्मक असलेल्या साधनेचे, कर्माचे प्रतिपादन करणारे आहेत. म्हणून तू त्रिगुणातीत, सुख दुःखादी द्वंद्वरहित, नित्य सत्वस्थ अर्थात नित्य वस्तू असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थित हो. अप्राप्य वस्तूची प्राप्ती हा योग आणि प्राप्त वस्तूचे जतन हा क्षेम यांची चिंता न बाळगणारा असा निर्योग क्षेम हो आणि आत्मवान हो, अर्थात आत्म्याच्या अनुभवात स्थिर हो. यावर माऊली एक सिद्धांत सांगतात. सर्व उपनिषदे कशी आहेत? सात्विक आहेत. आणि म्हणून माऊली त्या सात्विकतेचे या ठिकाणी या ओवीमध्ये गुंफण करतात. म्हणतात, तिन्ही गुणी आवृत हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक ते. वेद हे सत्वरजतम या तिन्ही गुणांनी आवृत म्हणजे व्यापलेले आहेत. हे तू सचेत, सजग, दक्ष राहून व मनात भ्रांती, संशय रहित ठेवून जा. आणि म्हणून त्यापैकी समस्त उपनिषदे तेवढी सात्विक आहेत. म्हणजे वेदातलं एक प्रकारचं न्यूनता इथे सांगितली आहे आणि उपनिषदाची जी आहे ती मोठेपण सांगितलेलं आहे. वेदामध्ये सत्वरजतम आहे, मात्र उपनिषदामध्ये केवळ आणि केवळ सात्विकच भाव आहेत. एर रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक, जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. वेदांचा उर्वरित रजतमात्मक भाग ज्यामध्ये सकाम कर्म व सकाम उपासना सांगितल्या आहेत त्या केवळ स्वर्गप्राप्ती सुचविणाऱ्या आहेत. म्हणून तू जाण हे सुख दुःखासी कारण, एत झने अंतःकरण रिगो देसी. रजतमात्मक कर्मामधून सुरुवातीस जरी सुखप्राप्ती असली तरी अंतिमतः ते दुःखाचंच कारण होते. यामध्ये अध्याय 5 आणि श्लोक 22 बरं का, यामध्ये अधिक स्पष्ट केलेलं आहे. वेदांचा आणि रजतमात्मक सकाम कर्माचा भाग हा व्यावहारिक म्हणजे पारत्रिक त्रिपुटीजन्य सुख दुःखास कारण आहे. म्हणून वेद प्रतिपादित सकाम कर्माच्या भागात अंतःकरणास क्षणभर गुंतू देऊ नकोस. त्यापासून त्वरित मन व बुद्धी काढून घेत जा. पुढे साधना सांगतात माऊली आपल्याला पुढच्या ओवीमध्ये आणि पदच्छेद आहे. निस्त्रैगुण्यो निर्द्वंद्वो आत्मवान भव हा श्लोकातला जो भाग आहे त्यावर आधारित साधना सांगतात. तू गुणत्रयाते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब झनी. सत्व रजतम या 3ही गुणांचा अभेर करावयाचा आहे. मागील ओवीत सांगितल्याप्रमाणे सकाम कर्माचा अंतःकरण गुंतू न देता व ओवी 233 प्रमाणे करणीय कर्म समग्रतेने करण्याने तमोगुणाचा त्याग होतो. कर्मातील कामनेच्या म्हणजे इच्छा अपेक्षेच्या त्यागाने रजोगुणाचा त्याग होतो. त्यासाठी सात्विक सत्वगुण प्रदायक असलेल्या उपनिषदांचा उपयोग होतो. मन सत्वगुणात स्थिर होऊ लागते. सत्वगुणाचा उद्रेक अर्थात उत्कर्ष अनुभवू लागले की सत्वगुणाशी साक्षीभाव जोपासून सत्वगुणाशी असलेल्या स्वतःच्या संबंधाचा त्याग करावयाचा आहे. सकाम कर्मात मन गुंतू द्यावयाचे तर नाहीच, पण सत्वगुणाचाही साक्षी व्हावयाचे आहे. अशा रीतीने 3ही गुण अव्हेरावयाचे आहे. जगातील प्रत्येक वस्तू, प्राणिमात्र, विचार, भावना, बुद्धी, वृत्ती, धृती त्रिगुणात्मक आहे. त्यापैकी
मी व माझे या संबंधाने जे जे आहे त्याच्याशी असलेल्या संबंधाचा म्हणजे संघाचा अव्हेर साक्षीभाव उपासनाद्वारे अनात्म विवेकाद्वारे करावयाचा आहे. तेथून मन काढून घ्यावयाचे आहे. तेथे मनात गुंतू द्यावयाचे नाही. प्रखर साक्षीभावात राहून दक्षतेने निष्काम कर्म करावयाचे आहे. त्यामुळे बुद्धी स्थिर सूक्ष्म व व्यापक होऊन स्वतःच्या अंतरंगात स्वसंवेद्य असलेल्या आत्म्याच्या आनंदाचा अनुभव क्षण प्रतिक्षण येईल. तरी क्षणाचाही विलंब पडू न देता तीनही गुण अव्हेरणे व मी व माझे न करणे ही साधना कर. अंतरी असलेल्या आत्मसुखाला विसरू नकोस. आत्मसुखापासून दूर जाऊ नकोस. मनाद्वारे सुरू असलेले करणे सोडून दिले की स्वस्वरूपाचा आत्मानंदाचा अनुभव आत्मानुभूतीच्या साधनेचा सिद्धांत माऊलींनी यावेळी सांगितला आहे. मनात येणारी सर्व द्वंद्वे, मनात येणारे शब्द, विचार, नाम, रूप हे मी व माझे या संबंधानेच असतात. जसे मला आवडलेले, मला दुःख देऊन गेलेले, मी पाहिलेले, माझे मत, माझ्या दृष्टीने, न्याय, योग्य इत्यादी हे सर्व मनाचे करणे सतत सुरू असते. मनाचे हे करणे म्हणजे मनाचा प्रवाह म्हणजेच मन. त्रिगुणातीतून मनाचे हे मी व माझेपणाने सुरू असलेले करणे सोडून दिले की स्वतःच्या आत स्वतःचे शुद्ध अस्तित्व, स्वतःचा आत्मा सुखाच्या स्वरूपाने प्रत्ययाला येतो. यावर तू याचनी विसंब, याचनी अनुभव व त्या अनुभवावर विसंबून राहा. विश्वासून पहा, निष्ठेने त्या अनुभवात स्थिरून राहा. भगवंतांनी निर्द्वंद होण्यास सांगितले. माऊलींनी ते कसे व्हावे हे पुढे सांगितलेले आहे. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. श्लोक क्रमांक 46. आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक असलेले वेदांचा भाग उपनिषदात आला आहे आणि गीता उपनिषदांचे सार आहे हे या श्लोकाद्वारे प्रत्यक्षपणे सांगितलेले आहे. काय म्हणतात? सर्व अंगांनी स्वच्छता, सौंदर्य, विस्तार, खोली परिपूर्ण असलेल्या जलाशयाची प्राप्ती झाल्यावर इतस्तः विखुरलेल्या लहान लहान आणि साठलेल्या पाण्याची जशी गरज म्हणजे प्रयोजन उरत नाही, किंबहुना जितकी गरज उरते तितकेच वेदांचे प्रयोजन ब्रह्मसाक्षात्कारी ज्ञानांच्या ठिकाणी राहते असा या श्लोकाचा अर्थ. त्यावर माऊली सांगतात. आता माऊलींचं जे हे म्हणणं आहे ते अतिशय बरं का, बाकी काही ऐका न ऐका, पण माऊली जे काही म्हणतात ना ते प्राण कानात आणून ऐका. आता माऊली काय सांगतात बघा. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेची घेपे. माऊली म्हणतात जरी वेदामध्ये विविध प्रकारच्या फलांसाठी विविध प्रकारचे कर्म, जसे विविध प्रकारचे यज्ञ, मंत्र, यात्रा, दान, अनुष्ठाने इत्यादी सकाम कर्म संबंधाने पुष्कळ विधी सविस्तरपणे सुचविलेले सांगितलेले असले तरी आपले हित ज्यात आहे तेच आपण घ्यावे. वेदांनी सकाम कर्म सुचविले आहे, केलेच पाहिजे असे प्रतिपादन केलेले नाही. स्वतःच्या इच्छेनुसार फलाशेनुरूप कर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, हा त्यातला भाव आहे. आणि ते कसे शक्य यावर पुढील ओवीत दृष्टांत देऊन माऊली सांगतात. माऊलींनी वेदाचे महात्म्य अधोरेखित केले, मात्र काय घ्यावे, काय निवडावे, आपले हित कसे राखावे याविषयी सावध केले आहे. वेदांना दूषणे देणाऱ्यासाठी व त्यायोगे सामान्य जनेला भ्रमित करणाऱ्यासाठी इथे माऊलींचा संदेश आहे. आपण माऊलीचे ऐकणार आहोत. काय म्हणतात माऊली? माऊली म्हणतात, जैसा प्रगटलिया गबसती अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चाली जती सांगे मज. माऊली म्हणतात, जसा सूर्याचा उदय झाल्यानंतर कोणताही मार्ग प्रकाशित होण्याचे शिल्लक राहत नाही, अर्थात सर्व मार्ग प्रकाशित होतात. मग
सर्व मार्गाने आपण चालत जायचं असतं का? तर नाही. ठरलेल्या मार्गानेच आपण चाललो तर पुढे जाऊ, अन्यथा कोणत्या मार्गाने जाऊ हे ठरविण्यात जीवन संपेल. आणि हा मुद्दा माऊली आणखी सोपा करून सांगतात. माऊली म्हणतात, का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. 262. माऊली म्हणतात की पृथ्वीवर सर्वत्र पाणी असले तर आपण किती घेतो? तर तहाने पुरतेच घेतो ना. मग एवढे स्पष्ट सांगून आपण शहाणे ज्ञानी होणार किंवा नाही? माऊली ज्ञानी लोक काय करतात ते पुढच्या ओवीत सांगतात. ज्ञानी लोक आपल्याला व्हायचं आहे आणि माऊली ज्ञानी लोकांशी सांगतात, तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत ते. शाश्वत जे. काय सुंदर सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जे ज्ञानी आहेत, मग आम्हाला काय व्हायचंय? ज्ञानी व्हायचंय ना. ते सर्व वेदांचे अर्थ नजरेखालून घालतात आणि त्यातून शाश्वत व नित्य असलेल्या आत्मतत्वाचा अनुभव घेण्यासाठी वेदांचा जो भाग आवश्यक आहे, फक्त आणि फक्त त्याचा स्वीकार करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. यानंतर आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्या ध्यानाकरता आपला परवलीचा आणि अत्यंत बरं का जिव्हाळ्याचा शब्द कोणता असेल तर त्या शब्दाचा मी उच्चार करून मी वाणीला विराम देणार आहे आणि आपण ध्यानात जायचं आहे. माझी माऊली.